नाशिक पेठ गुजरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 848 वरील पेठ तालुक्यातील सावळ घाटात नाशिक मार्गाकडून गुजरातकडे जाणाऱ्या इको वाहनास पाठीमागून येणाऱ्या ब्रेकफेल ट्रकने चिरडले। मालवाहू दोन्ही वाहनांमध्ये कार चिरडल्याने 4 जण ठार तर एक गंभीर जखमी झालाय। गुजरात राज्यातील इको कार क्रमांक GJ 15CR 5659 या वाहनाचा चक्काचूर होऊन वाहनातील 3 जण जागीच ठार तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। एक गंभीर जखमी झालाय। गुजरात राज्यातील 4 मित्र व एक महिला असे 5 जण मारुती कारने वणी येथील सप्तशृंगी माता गडावर दर्शनासाठी गेले होते। दर्शन घेऊन घराकडे परतत असताना सावळ घाटात त्यांच्यावर काने घाला घातला। दिनांक 14 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान गुजरातकडे जाणारी मारुती इको कार क्रमांक GJ 15CR 5659 जात असताना सावळ घाटातील तीव्र उतारावर कार असताना पाठीमागून येणारा ट्रक क्रमांक MH04 GF 8901 चे ब्रेक फेल झाल्याने चालकाचा ट्रकवरील ताबा सुटून ट्रक थेट इको कारवर जाऊन आदळला। घाट मार्गात उतर असल्याने या धडकेच्या वेगामुळे इको कार पुढे चाललेल्या दुसऱ्या एका मोठ्या ट्रकच्या क्रमांक MNL01 SC 1929 च्या मागील बाजूस जबरी धडकली आहे। 2 अवजड ट्रक मध्ये इको कार चिरडली गेली। यात कारचा चक्काचूर झाला। या भीषण अपघातात कारमधील 2 पुरुष आणि 1 महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झालाय। उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाल्याची आणि एकाची प्रकृती गंभीर आहे। मयतांची नावे कौशल्याबेन काकर वर्ष 26, राजाबाई धाकुलभाई तुंबडा वर्ष 54 राहणार सायली पो राखोडी जिल्हा दादर नगर हवेली, अंबुभाई छगनभाई वळवी वर्ष 32 राहणार संगम तालुका उमरगाव जिल्हा वलसाड, रमणभाई धरमभाई जिमण्या वर्ष 49 राहणार गुजरात। अपघातात मृत्यू झालेले चौघे गुजरात राज्यातील असून त्यात एक महिला आहे। अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी जाऊन अपघातग्रस्तांना मदत कार्य करत वाहतूक सुरळीत केली आहे। मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी प्रकाश पगारे पेठ।